मुरबाड तालुक्यातील नडई ग्रामपंचायतीचा निधी अपहार केल्याचा आरोप करत भीमा कोरेगाव जयस्तंभ समितीचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप धनगर यांनी तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांविरुद्ध पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती। चौकशीअंती कारवाईचे आदेश देऊनही अद्याप फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने धनगर यांनी या स्वातंत्र्यदिनी मुरबाड पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले आहे। त्यांची मागणी आहे की दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। ज्या ग्रामपंचायत नडई येथे जो भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जो केलेला आहे, तत्कालीन सरपंच कमलदाजी टोके व तत्कालीन ग्रामसेवक अधिकारी संतोष भावर्ते यांनी जे 15.5 लाखाचा जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्या विरोधात माझं उपोषण इथे पंचायत समितीसमोर आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपोषण होत आहे। मला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। माझ्या गावचा जो काही विकास व्हायला पाहिजे होता, त्याचं 15 वित्त आयोगाची जी रक्कम असेल त्या रक्कमेचा पूर्णपणे अपहार झालेला आहे। आणि ठाणे जिल्ह्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवून सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे का जो त्यांच्यावर ऑडिट करून जो अपहार सिद्ध झालेला आहे 15.5 लाखाचा, त्याच्यावर डेप्युटी शिव प्रमोद काले साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणा जिल्हा परिषदचे रणजित यादव साहेब यांनी सुद्धा पत्र देऊन पंचायत समितीला का त्यांच्यावर जो अपहार सिद्ध झालेला आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा। त्यासाठी मी एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा उपोषणाचा अर्ज दिला होता, पण आपल्या गटविकास अधिकारी गायकवाड मॅडम यांच्याशी चर्चा केली। त्या चर्चेच्या आधारे मी त्यावेळेला तात्पुरता माझा उपोषण मागे घेतलेला आहे, पण मला आश्वासन दिलं होतं का गुन्हा दाखल थोड्या दिवसात होईल। पण 4 महिने गेले, 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। म्हणून आज मी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर 1 महिना अगोदर मी पत्र दिले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने मी इथं आज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर, म्हणजे आपलं जे काय गायकवाड मॅडमचं जे दालन आहे त्या दालनाच्या समोर मी उपोषणाला बसलेलो आहे। माझं एवढंच म्हणणं आहे का जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर योग्य ते कायदेशीर व्हावी, कायदेशीर कारवाई करावी आणि आज जे उपोषणाला बसलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। मला FIR कॉपी जर म्हणजे गुन्हा दाखल होऊन मला ती प्रत दाखवली तर माझं उपोषण त्या पद्धतीने मी त्याचा विचार केला जाईल। BDO मॅडम मला सांगत असतात, पण BDO मॅडमचं सुद्धा अधिकार आहे का त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, FIR दाखल झाला पाहिजे, ही पोलीस स्टेशनला त्यांनी सांगायला पाहिजे। मला असं वाटतंय माझ्या पद्धतीने का मला पंचायत समिती सुद्धा चालढकल करत आहे किंवा दिरंगाई करत आहे आणि मला असंही वाटतंय की पोलीस स्टेशन सुद्धा दिरंगाई करत आहे। याच्यामध्ये मला दोन्ही पोलीस स्टेशन असेल किंवा आपलं पंचायत समिती कार्यालय असेल, मला असं वाटतंय का मला कुठेतरी माझी फसवणूक केली जात आहे। माझी शेवटची मागणी हीच आहे की जे भ्रष्ट अधिकारी आणि जे आमचे तत्कालीन सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे भ्रष्ट सरपंच असेल कमलदाजी टोके आणि भ्रष्ट तत्कालीन ग्रामसेवक अधिकारी असेल संतोष भावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। या प्रकरणी आमचे प्रतिनिधी जीवन शिंदे यांनी मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही पुढील कारवाईसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र गुन्हा दाखल का होत नाही हा प्रश्नच आहे। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।